नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर जर तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तरी देखील तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही आपलं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये, आपला फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला नाहीये, तर अशा सर्व उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. बघा मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणार आहात त्यावेळेस तुम्हाला असा आपला सेल्फ सर्टिफाईड जो फॉर्म आहे तो तुम्हाला मिळणार आहे, ज्यामध्ये स्वप्रमाणपत्र टप्पा क्रमांक 1 अशा पद्धतीने तुमची माहिती त्यामध्ये दिलेली असणार आहे. आता ही जी माहिती आहे तुम्ही जर व्यवस्थित भरली नाहीये ना, तर मित्रांनो हे शिक्षक भरतीमध्ये शिक्षक होण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते आपल्या एका छोट्याशा चुकीमुळे देखील काय होऊ शकते, अपूर्ण राहू शकते. त्यामुळे आपण आपला जरी फॉर्म भरलेला असेल म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं असेल तरी देखील आजचा व्हिडिओ आवर्जून तुम्ही बघा. यामध्ये मी तुम्हाला सर्व मुद्दे सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे सेल्फ सर्टिफाईड फॉर्म आहे ते तुम्हाला उघडून बघायचं आहे आणि चेक करायचा. प्रत्येक मुद्दा तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्या. जर एखादा मुद्दा महत्वाचा तुमचा त्या ठिकाणी भरायचा राहून गेला असेल तर काय होणार आहे, ह्या 2-2.5 लाख लोकांच्या या स्पर्धेच्या या कॉम्पिटिशन मध्ये आपला क्रमांक मागे नाही राहून गेला पाहिजे. जर आपल्याला लागायचं आहे तर कट ऑफ देखील मित्रांनो महत्वाचा आहे. TIT चे मार्क्स देखील महत्वाचे आहेत आणि मार्क्स सोबतच जर तुम्ही एखादा मुद्दा जरी यामधून मिस केला असेल मित्रांनो तर त्यामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकते. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया कोणकोणते गोष्टी आहेत जे आपल्याला या ठिकाणी चेक करायचे आहेत. बघा, मी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे. तुम्ही तुमचा जर फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलेला असेल तर तो तुम्ही उघडू शकता किंवा तुमच्याकडे त्याची प्रत असेल तर तुम्ही ती चेक करून घ्या. बघा मित्रांनो, नेहमीप्रमाणेच तुम्हाला एक विनंती आहे. व्हिडिओमध्ये आपण माहिती समोर घेणारच आहोत, पण तत्पूर्वी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे. जर तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करत असाल किंवा शिक्षक पात्रता परीक्षा किंवा CTET या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला असे सर्व शिक्षक भरतीच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. चला तर मग जाणून घेऊया माहिती. सगळ्यात पहिले मित्रांनो बघा, जेव्हा आपण स्वप्रमाणपत्र टप्पा क्रमांक 1 हे है ना ज्यामध्ये रजिस्ट्रेशन करत असतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला लॉग इन व्हायचं आहे नाही. आणि ज्यांनी लॉग इन व्हायचं कोणाला आहे, ज्यांनी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलंय. पण रजिस्ट्रेशनच जर तुम्ही केलेलं नसेल तर तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन लवकर करून घ्या मित्रांनो, कारण रजिस्ट्रेशन करण्याची जी शेवटची तारीख आहे ती तुमची शेवटची दिनांक 6 जानेवारी आहे. 6 जानेवारीच्या नंतर मात्र आपल्याला हे परत चान्स नाहीये मित्रांनो. त्यामुळे हा जो आहे हा अतिशय महत्वाचा असा चान्स आहे. तिथे बघा 6 जानेवारी हा रजिस्ट्रेशनचा शेवटचा काय असणार आहे, चान्स असणार आहे. एकदा मुदतवाढ मिळालेली आहे, परत मुदतवाढ मिळेल सांगता येत नाही. आणि जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर रजिस्ट्रेशन करून स्वप्रमाणपत्र बघा, स्वप्रमाणित जर तुम्हाला तुमचा फॉर्म भरलेला आहे, सेल्फ सर्टिफाईड जर तुम्हाला करायचं असेल तर मात्र याच्यासाठी किती तारीख आहे, 8 जानेवारी 2026 ही तारीख याच्यासाठी असणार आहे. आता हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे. तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये नवीन काय आहे. नवीन हेच आहे मित्रांनो, जर तुमचा फॉर्म सर्टिफाय झालेला असेल तरी देखील तुम्ही या गोष्टी चेक करून घ्यायच्या आहेत. आणि ज्यांनी अद्यापही रजिस्ट्रेशन केलं नाहीये, झोपेत राहायचं नाहीये, कारण ही संधी पुन्हा येणार नाहीये. 6 तारीख ओलांडायची नाहीये. आजच तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, उद्या देखील पूर्ण दिवस आहे. परंतु लक्षात घ्या, वेळेवर OTP येत नाही, काही प्रॉब्लेम येतात, तांत्रिक अडचणी असतात, वेबसाईट चालत नाही. मग याच्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी आता ह्या गोष्टी चेक करायच्या आहेत. बघा, आता आपल्याला काय चेक करायचं आहे तर याच्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या ऍप्लिकेशनचं स्टेटस चेक करायचं आहे. आणि तुमच्या समोर बघा, आता ओपन केल्याच्या नंतर ज्यांनी सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे अगोदर त्यांच्यासाठी सूचना देतो की त्यांनी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत की नाही. आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन करायचं बाकी आहे त्यांनी अगोदरच हा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे की याच्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व करायच्या आहेत, नोंदवायच्या आहेत. तर बघा, सर्वात अगोदर म्हणजे तुमच्या नावाचं स्पेलिंग व्यवस्थित असलेलं पाहिजे. जे काही तुमच्या डॉक्युमेंट्सवर नाव आहे त्यानुसारच तुमच्या नावाचं स्पेलिंग, तुमची जन्मतारीख हे व्यवस्थित टाकायचं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला जे टेट परीक्षेमध्ये मिळालेले मार्क्स आहेत ना ते, तर या ठिकाणी तुम्हाला ते मेन्शन करायचे आहेत. बघा, आता
याच्यासाठी तुमचा जो ईमेल आयडी आहे तो ईमेल आयडी चालू असलेला पाहिजे मित्रांनो. ईमेल आयडी आणि कमीत कमी 2 मोबाईल नंबर तुम्हाला त्याच्यामध्ये अद्ययावत संपर्क क्रमांक त्यामध्ये द्यायचे आहेत. एक अल्टरनेटिव्ह नंबर तुम्हाला निश्चित द्यायचा आहे, कारण काय की शिक्षक भरतीची प्रक्रिया वर्षानुवर्ष चालत राहते आणि 1 वर्षात तुमचा मोबाईल जर बंद पडला तर मग काय करणार, दुसऱ्या नंबरवर तुम्हाला मेसेज आला पाहिजे ना, त्याच्यावर तुम्हाला काय असते पुढचे मेसेजेस येतात. ईमेल आयडी पण तुमचा ऍक्टिव्हेट असेल तो तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. म्हणजे तुमचा ईमेल आयडी तपासा, तुमचे संपर्क क्रमांक तपासा आणि ऍड्रेस व्यवस्थित टाकायचा आहे. हा झाला तुमचा वैयक्तिक माहिती आणि पत्ता. हा झाला वैयक्तिक माहिती आणि पत्ता. आता त्याच्यानंतरचा दुसरा कॉलम आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची माहिती आहे. त्यामध्ये जात प्रवर्ग, समांतर आरक्षण व इतर तपशील ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पडताळून पाहायच्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही ज्या कॅटेगरीमधून बिलॉंग करता त्या कॅटेगरीचं तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आणि हे कास्ट सर्टिफिकेट त्यांनी सांगितलेली जी दिनांक आहे ती तुम्हाला माहिती आहे 14 मे 2025च्या आजपर्यंतचेच डॉक्युमेंट्स त्यामध्ये लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेटच्या बद्दल सांगतोय मी. त्यामध्ये डोमेशियल सर्टिफिकेटचा एक मुद्दा आहे. तुमच्याकडे डोमेशियल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यामध्ये यस करा. तिथे नो असलं तर तुमचं बघा आरक्षणामधून तुम्हाला काय मिळू शकते, तिथून तुम्ही बाद होऊ शकता. त्याच्यानंतर जातीचा संवर्ग बघा, तुमची कॅटेगरी जी असेल ती तुम्ही तिथे व्यवस्थित निवडली की नाही ते तुम्ही पाहायचं आहे. शारीरिक अपंगत्व बघा, जे विद्यार्थी फिजिकल हँडिकॅप आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी स्पेशल रिझर्वेशन आहे मित्रांनो. मग शारीरिक अपंगत्व यस असेल तर यस करा. तिथे चुकून नो झालेलं असेल तर मात्र तुम्हाला ती संधी मिळणार नाही. तुम्हाला जनरल कॅटेगरी मधूनच मोठ्या स्पर्धेला सामना करावा लागणार आहे. बरं, मग त्याच्यानंतर नॉन क्रिमी लेअरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. नॉन क्रिमी लेअर म्हणजे तुम्ही उन्नत गटातील नसल्याचं प्रमाणपत्र, ज्यांमध्ये कॅटेगरीमध्ये असतात मुलं त्यांच्यासाठी हे लागते. नॉन क्रिमी लेअर यस असायला पाहिजे. आणि याच्यासाठी शेवटची तारीख काय आहे तर 14 मे 2025 पर्यंतच आधीचं होतं, पण त्यांनी नंतर त्याच्यामध्ये बदल करून सांगितलेलं आहे की बा NCL ज्याला आपण नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट म्हणतो, तर हे NCL जे आहे हे त्या शैक्षणिक वर्षातलं असलं तरी चालून जाणार आहे. म्हणजे चालू शैक्षणिक वर्ष 25 ते 26 हे जे वर्ष आहे शैक्षणिक वर्ष त्याच्यामध्ये तुम्ही काढून ठेवलेलं असेल तरी चालून जाते मित्रांनो. तुमची EWS कॅटेगरी असेल तर EWS साठी देखील तुम्हाला हे चालू शैक्षणिक वर्षातलंच तुम्ही जर काढून घेतलेलं असेल तर ते त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता आणि तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकता. पण आता जो मुद्दा आहे तो पुढचा आहे बघा, काय आहे याच्यामध्ये. आता हे झालं तुमच्या जात प्रवर्गाच्या विषयी सविस्तर माहिती. त्याच्यानंतर समांतर आरक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो. थोडा व्हिडिओ मोठा झाला तरी चालते मित्रांनो, कारण एकदाची रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे, पुन्हा पुन्हा रजिस्ट्रेशन होत नाही मित्रांनो. म्हणून तुमचे जास्तीत जास्त 5-1 मिनिट एक्स्ट्रा जातील, पण व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आता समांतर आरक्षण सगळ्यात महत्वाचं आहे, कारण हे स्पर्धेमध्ये तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. कारण स्पर्धेमध्ये मार्क जरी आपले समजा जेमतेम असतील ना, 3 आकडी मार्क नसले, 2 आकडी मार्क असतील आपले, तर देखील तुम्हाला समोर जायचं. समांतर आरक्षण तुम्हाला सगळ्यात समोर घेऊन जाऊ शकते. बघा, आता समजा तुम्ही महिला आहे तर महिला समोर तिथे तुम्हाला यस करणं गरजेचं आहे की नाही. आणि माजी सैनिक असाल तर लक्षात घ्या, माजी सैनिकांनी यस करायचंय. जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांनी यस करायचंय. भूकंपग्रस्त आहेत त्यांनी बरोबर आपल्या तिथे यस करायचंय. जे खेळाडू असतील त्यांनी खेळाडूचं आरक्षण घ्यायचं असेल तर यस करा. पदवीधर अंशकालीन कर्मचारी, लक्षात घ्या, पदवीधर अंशकालीन कर्मचारी बरेच लोक असू शकतात, त्यांनी देखील तिथे यस झाले की नाही हे चेक करा. वारंवार चेक करा, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा चेक करा. अद्यापही वेळ गेलेली नाहीये, कारण 6 तारीख रजिस्ट्रेशनची आहे आणि त्याच्यामध्ये करेक्शन जर करायचं असेल तर तुम्ही अजून 2 दिवस वेळ आहे. पण लक्षात घ्या, शेवटच्या तारीखपर्यंत थांबायचं का नाही, लक्षात घ्या, कारण कुठलीही अडचण येऊ शकते. म्हणून आताच आपले जे काही गोष्टी आहेत त्या तपासून घ्या. अनाथ आरक्षण पण आहे. अनेक विद्यार्थी आहेत, काल परवाच मी एक व्हिडिओ बघितलाय की ज्यांनी अक्षरशः खूप आभार मानलेला आहे, कारण त्यांना 1% आरक्षणामुळे तो काय झालेला आहे, IAS अधिकारी झालेला आहे माणूस, विद्यार्थी मित्रांनो. मग अनाथ आरक्षण देखील तुम्हाला या शिक्षक भरतीमध्ये खूप मोलाचं ठरू शकते. बरं, मग आता याच्या व्यतिरिक्त इतर तपशील काय आहे बघा. याच्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक भागातील उमेदवार आहेत का, तर असेल तर यस करा. आत्महत्याग्रस्त मुलगा असेल यस करा, असेल तरच. स्वातंत्र्य सैनिकाचा वारस असेल तर यस करा. किंवा 1994 मध्ये निवडणूक कर्मचारी म्हणून तुम्ही जर काम केलं असेल तर यस करा. आलं लक्षात मित्रांनो. हा झाला तुमच्या जात, समांतर आरक्षण आणि इतर तपशील.
आता पुढचा जो बघा आहे यामध्ये शैक्षणिक अर्हता आपली यामध्ये निमेंशन करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमची अकॅडमिक क्वालिफिकेशन अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला नोंदवायची आहे. काय होते की ज्यावेळेस एकाच मार्काचे अनेक विद्यार्थी येतात ना, आता तुम्ही पाहिलंच असेल पवित्र पोर्टलचा जो टेटचा स्कोअर आहे, त्या टेटच्या स्कोअर मध्ये एका मार्कावर किती विद्यार्थी येतात? शेकडो विद्यार्थी किंवा हजारो विद्यार्थी आहेत. मग अशा हजारो विद्यार्थ्यांमध्ये तुमची जर अपलिफ्टिंग करायची असेल तर तुमची शैक्षणिक पात्रता पाहिली जाणार. शैक्षणिक पात्रता सारखी आली तर मग तुमचं एज पाहायला जाणार आहे, वय. तुम्ही वयाने मोठे असाल तर मग पहिलेच तुम्हाला चान्स देण्यात येणार आहे. म्हणून क्वालिफिकेशन मधले सगळे क्वालिफिकेशन तुम्ही त्याच्यात ऍड नक्की करा. बरं, बघा आता तुमची SSC असेल तर तुमचं त्याचं बोर्ड व्यवस्थित टाकलं का, त्याचं राज्य व्यवस्थित टाकलं का, युनिव्हर्सिटी, त्याचा निकालाचा दिनांक, पर्सेंटेज आणि त्याची जी श्रेणी आहे आणि मुख्य विषय. या ठिकाणी बघा, विषय हा सगळ्यात महत्वाचा कॉलम आहे. आणि पवित्र पोर्टलमध्ये शिक्षक भरतीमध्ये विषयानुसार जागा येतात. विषयानुसार जागेलाच तुम्हाला काय मिळणार आहे? प्राधान्यक्रम जनरेट होणार आहे. त्या प्राधान्यक्रमाला तुम्हाला असाइन करायचं असते. असाइन झाल्याच्या नंतर लॉक करायचे. लॉक केल्याच्या नंतर परत तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला काय होतात? प्रिफरन्सेस अलॉट होतात. जर त्याच्यामध्ये तुम्ही टाकलेला प्रेफरन्स मध्ये तुमचा मार्क बचला तर तुम्हाला तिथे काय मिळते? तिथे तुम्हाला संधी मिळते मित्रांनो. तर अशा भरपूर गोष्टी आहेत त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण ही बघा, यामध्ये तुमचं 10वी 12वी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जेवढं काही शिक्षण आहे ते सगळं व्यवस्थित मेन्शन नक्की करा मित्रांनो. आणि त्याच्यासमोर त्याचं माध्यम, आणि माध्यम पण महत्वाचं आहे. चुकून माध्यम मराठीच्या ऐवजी इंग्रजी झालं तर लक्षात घ्या, मग तुमची इंग्रजी माध्यमाचे प्रेफरन्सेस तुम्हाला सुटतील. आणि जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्हाला इंग्रजी माध्यमाला सिलेक्शन जरी झालं तर तिथे दिसेल तुमचं मराठी माध्यम. मग ती हाताने संधी गमावली आहे की नाही मित्रांनो? व्हिडिओ म्हणून त्याच्यामुळेच बनवत आहे मित्रांनो. त्याच्यासाठी 5 मिनिट एक्स्ट्रा गेले तर जाऊ द्या, पण हे काळजीपूर्वक बघा. त्याच्यामध्ये तुम्ही निवडलेले तुमचे जे काही विषय आहेत, तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या विषयामध्ये आहे ना, याच्याबद्दल बरेच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स होते, समस्या होते, काही वैयक्तिक अडचणी असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की नोंदवा. त्याच्यासाठी मी सोल्युशन देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो. बघा, आता आपलं जे माध्यम आणि ग्रॅज्युएशनचे जे फायनल इयरला तुमचे जो विषय आहे काय ना, मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना फायनल इयरला एक विषय असतो तर तो त्यांचा मेन सब्जेक्ट झाला. किंवा काही काही मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना फायनल इयरला 2 विषय आहेत तर ते त्यांचे मेन विषय असू शकतात. किंवा काही युनिव्हर्सिटी जसं संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी आहे, याच्यामध्ये फायनल इयरला पण 5-5 सब्जेक्ट आहेत. मेन सब्जेक्ट आणि अदर सब्जेक्ट कोणते ओळखायचे? तर जे कंपल्सरी लँग्वेजेस आहेत ते सोडून इतर जे तुमचे विषय असतील ते तुमचे मेन सब्जेक्ट असतात संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये. पण त्याच्यातही आणखीन जर एक मेन सब्जेक्ट निवडायचा असेल तर तुमचं जे पदवीचं सर्टिफिकेट आहे ना मित्रांनो, त्याच्यावर क्लिअरली मेन्शन दिलेलं असते की तुम्हाला कोणत्या मुख्य विषयामध्ये तुमची डिग्री तुम्हाला मिळालेली आहे, हे तुम्हाला तिथे दिसते. पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तुमचं तर ते देखील मेन्शन करा, कारण याच्यामुळे तुमची जी काही आहे मार्कच्या स्पर्धेमध्ये तुमचं जे काही सिलेक्शनचं चान्स आहे ते वाढते मित्रांनो. तर आलं असेल तुमच्या लक्षात, अकॅडमिक क्वालिफिकेशन मध्ये ह्या गोष्टी चेक करायच्या आहेत. त्याच्यामध्ये तुमचा विषय आहे ना, त्याच्यामध्ये तुमचं माध्यम आणि पर्सेंटेज वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला ते मेन्शन करायच्या. आणि डॉक्युमेंट अपलोड करत असताना त्याच्यामध्ये 2-2 गोष्टी मागितलेल्या आहेत. 10वीचं काय मार्कलिस्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट, 12वीची मार्कलिस्ट, बोर्ड सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशनची फायनल इयरची मार्कलिस्ट आणि कॉन्व्होकेशन तुमचं जे काही डिग्री आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशनची फायनल इयरची मार्कलिस्ट आणि जी काही तुमचं डिग्री आहे ते 2-2 गोष्टी तुम्हाला त्याच्यात एका PDF मध्ये अपलोड करायच्या आहेत. हे तुम्ही तशा पद्धतीने केलं आहे का नाही हे नक्की चेक करा मित्रांनो. आता बघा पुढे काय, लँग्वेजेस स्टडीड इन HSC आर्ट्स, सायन्स, कॉमर्स. तुम्ही कोणत्या भाषा शिकलेला आहात? इथे बंगाली, तेलुगू, सिंधी, कन्नड, गुजराती ह्या भाषा जर शिकला असाल तर यस करा, नाही तर नो करा. बघा, आता त्याच्यानंतरचा जो टप्पा आहे या आपल्या सेल्फ सर्टिफिकेशन मधला तो आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशन. आता आपण ती अकॅडमिक क्वालिफिकेशन टाकली होती. शैक्षणिक पात्रता ही आहे व्यावसायिक पात्रता, ज्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन पक्क होणार आहे. याच्यामध्ये काय, याच्यामध्ये तुम्ही डीएड केलाय का, की बीएड केलं आहे, की त्याच्याही वरची MAd केलेलं आहे. जे तुमची व्यावसायिक पात्रता आहे, ज्याच्यामुळे तुम्ही 1ली ते 5वी जर तुम्हाला है ना डीएड असेल तर 1ली ते 5वी माहितच आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी. बीएड असेल तर 6वी ते 8वी साठी, म्हणजे 1 ते 8 पर्यंतही तुम्ही लागू होऊ शकता. जर तुमची TET आणि
CTET या दोन्हीपैकी कोणता तरी एक पेपर पास असेल तर तुम्ही त्या त्या गटासाठी लागू होत असता, आहे की नाही? म्हणजे TET 1 आणि 2 असेल तर तुम्ही 1 ते 8 साठी लागू पडता. CTET असेल तरी देखील चालते, म्हणजे TET असेल तरी चालते, CTET असेल तरी देखील चालते. आणि जर नसेल तरी देखील तुम्ही टेटची परीक्षा दिलेली आहे, TEIT ची परीक्षा दिलेली आहे, तर रजिस्ट्रेशन करून घ्या. 9वी 10वी 11वी 12वी साठी तुमच्या वरच्या क्वालिफिकेशन नुसार तुम्हाला तसे प्राधान्यक्रम मिळणार आहेत मित्रांनो. मग इथे तुम्हाला काय मेन्शन करायचे? प्रोफेशनल क्वालिफिकेशन मध्ये तुम्हाला तुमचे डिप्लोमा आणि डिग्री मेन्शन करायची आहे. त्याच्यामध्ये त्या डिग्रीचं माध्यमामध्ये बऱ्याच मुलांच्या चुका झाल्या होत्या, मी त्यांना सांगितलं ते करेक्शन करून घ्या आणि त्यांनी करेक्शन करून घेतलं मित्रांनो. नाही तर बघा हाताने संधी जाणार होती की नाही. बघ या ठिकाणी माध्यम काळजीपूर्वक मेन्शन करा. बोर्ड वगैरे समजा एखाद्या वेळेस मागे पुढे झालं चालते, पण तरी देखील आपल्याला प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासून घ्यायची आहे. घरी राहून तुम्ही मोबाईलमध्ये देखील करेक्शन करू शकता, पण त्याला मोबाईलमध्ये बारीक गोष्टी दिसतात, त्याला काळजीपूर्वक ना क्लिक करायचं असते, कारण इकडे तिकडे क्लिक झालं की संधी चुकू शकते. निकालाचा दिनांक आणि गुणांची टक्केवारी हे तर तुम्ही व्यवस्थित भरलेली असणारच असेल अशी मी अपेक्षा करतो. आता पुढचं गोष्ट बघा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये, ती म्हणजे TET किंवा CTET तुम्ही पात्र आहात का? तुम्हाला निश्चितपणे TET जर दिलेली असेल तर TETचा पेपर 1 चे डिटेल्स त्याच्यामध्ये मेन्शन करायचे आहेत. तुमचा रोल नंबर व्यवस्थित चेक करून पहा तुम्ही जो टाकलेला आहे. त्याच्यानंतर किती टक्के गुण मिळालेले आहेत ते तुम्ही तिथे मेन्शन करणं गरजेचं आहे, आणि उत्तीर्ण कोणत्या वर्षी झाले त्याचं प्रमाणपत्र तिथे अपलोड करायचं आहे आणि मार्कही भरायचे आहेत. तसंच TET 1 झाला, TETचा पेपर 2 असेल त्याची देखील माहिती, काय रोल नंबर, त्याचे पर्सेंटेज आणि पासिंग इयर, 3 गोष्टी बघा. रोल नंबर, पर्सेंटेज, पासिंग इयर ह्या 3 गोष्टी तपासून घ्या. त्याच्यानंतर CTET, आता कोणी TET दिलेली असेल तर CTET नसते, तर एखादा विद्यार्थी असू शकतो तो CTET दिलेला असेल तर TET नसेल. पण बरेचसे उमेदवार असेही असू शकतात की दोन्ही परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत, क्वालिफाईड झालेले आहेत, तर चारही तुम्ही पेपरची माहिती तिथे भरून घ्या. जर तुम्ही चारही पेपर दिलेले असतील तर पेपर 1, पेपर 2 TET, पेपर 1, पेपर 2 CTET, असे 4 विषय म्हणतो मी, 4 पेपर म्हणतो. बरं मग आता CTET ची माहिती पण भरायची आहे. CTETचं तुम्हाला सर्टिफिकेट तुम्हाला माहिती आहे डिजिटल लॉकर मध्ये तुम्ही तिथे डाउनलोड करू शकता. त्याच्या संदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही त्या नक्की विचारा. तुम्ही तुमचा रोल नंबर, तुमचं पास होण्याचं महिना आणि वर्ष मेन्शन करायचंय, आणि तुम्हाला तिथे टक्के गुण विचारलेले आहेत, आणि तिथे मार्क्स पण तिथे येत असतात बघा. समजा तुम्हाला जेवढे मार्क्स मिळालेले ते किती पैकी मिळाले ते टाकायचंय आणि टक्के गुण टाकायचे. मॅथ सायन्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मॅथ सायन्स सर्टिफिकेट असलेलं अपलोड करायचं आहे, आणि ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे पेपर 2, हे पेपर 2 मध्ये 2 वैकल्पिक विषय आहेत मित्रांनो. तर मॅथ सायन्स असेल तर आवश्यक निवडा, कारण काय की मागच्या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही बघा मॅथ सायन्सच्या भरपूर जागा निघालेल्या आहेत, आणि सामाजिक शास्त्राच्या थोड्या त्या मात्र कंपॅरिझन मध्ये कमी जागा आल्या होत्या. म्हणून तुमचं जर मॅथ सायन्स आहे किंवा सामाजिक शास्त्राचं शास्त्रामधून तुम्ही पेपर 2 दिलेला असेल तर ते व्यवस्थित भरा, त्याच्यानुसारच तुम्हाला प्राधान्यक्रम येतात मित्रांनो. जर याच्यातलं एकही प्रमाणपत्र व्यवस्थित भरलं नसेल, TETचे म्हणताय मी, किंवा बाकीच्याही गोष्टी सगळ्या महत्वाच्या आहेत, माध्यम आहे तुमचं, आहे की नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरायच्या आहेत. आणि फायनली CTETची माहिती भरल्याच्या नंतर आपण शेवटच्या टप्प्यावर येतो, तिथे तुम्हाला इथे विचारलं गेलेलं पहा. मी अर्जामध्ये नमूद केलेले पदवी परीक्षेचे प्रधान म्हणजे मुख्य विषय अचूक आहेत, आणि यामध्ये गौण किंवा वैकल्पिक विषयांचा समावेश नाही. मी अर्जामध्ये भरलेली माहिती तपासलेली आहे आणि ती बरोबर असल्याची खात्री केलेली आहे. भरलेली माहिती, त्या संबंधीची कागदपत्रे यामध्ये जर तफावत आढळल्यास मी कायदेशीर कारवाईस पात्र राहीन व माझी निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल याची मला जाणीव आहे. वाचा मित्रांनो, एकदा वाचल्यानंतर हृदयात नाही जर धडकी भरली तर मग म्हणायचं. म्हणून म्हणतो की 1 वेळा 2 वेळा नाही तर 3 वेळा देखील तुम्ही माहिती तपासून पहा, त्याच्यात काहीच कमीपणा नाहीये. आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बिलकुल राहू नका मित्रांनो, अशी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. कारण काय की ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये एखादी गोष्ट आता सुटून गेली, आणि लक्षात घ्या एकदा रजिस्ट्रेशन झालं पुढचे पूर्ण आता काय होणार आहे, टप्पा 1 होणार आहे. टप्पा 1 झाल्याच्या नंतर
त्याच्यात जर तुमच्या भरतीमध्ये तुमची काही अडचण असेल तर मग किती अडचणी आहेत. मग त्याच्यामध्ये करेक्शन करायला जर तुम्ही संधी जर हाताने हुकवली तर त्याच्यासाठी तुमच्या भवितव्याचं नुकसान करणाऱ्या व्यक्ती म्हणजे तुम्हीच असाल. त्याच्यामुळे मी घाबरवून देत नाहीये. जर तुम्ही चेक केलेलं असेल तरी देखील एकदा नीट बघून घ्या आणि काही राहिलेली माहिती असेल तर ती भरायला अद्यापही वेळ आहे. हे मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेल्या आहेत आणि या गोष्टीची जी चेकलिस्ट आहे ती तुम्हाला लागलं तर टेलिग्रामच्या चॅनलमध्ये मी तुम्हाला नक्की देतो. तुम्ही त्या चॅनलला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन टेलिग्रामला जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला इतर माहिती देखील वेळोवेळी मिळत जाणार आहे मित्रांनो. तर आजची ही माहिती खूप महत्वाची होती. तुम्हाला जर आवडली असेल तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा मित्रांनो. आणि जर माहिती महत्वपूर्ण वाटली तर आपल्या मित्रांजवळ शेअर करा. कारण आपले अनेक मित्र असतात, आपल्याला माहिती आहे आपल्या मागे हजारो कामं असतात आणि आपण सगळे कामं करतो पण महत्वाचे आपले स्वतःचे कामं सोडून देतो. त्याच्यामुळे आपल्या अशा मित्राला नक्की शेअर करा की बा तू ही जी माहिती अशी भरली का नाही हे चेक कर आणि जर त्याच्यात काही असेल कमी जास्त तर लगेच लॉग इन करा आणि त्याच्यामध्ये करेक्शन करा. आणि रजिस्ट्रेशन करणाऱ्यांनी मात्र काळजीपूर्वक लक्षात घ्या, तुम्ही जर 8 तारीख डोक्यात ठेवली ना तर 8 तारीख रजिस्ट्रेशनची नाही आहे. रजिस्ट्रेशनची तारीख आहे तुमची 6 जानेवारी. त्याच्यानंतर 7 जानेवारी आला रात्रीच्या 12 वाजता देखील तुम्हाला चान्स भेटणार नाही. त्याच्यामुळे स्वप्रमाणित करण्यासाठी तुम्हाला 8 तारीख आहे हे लक्षात ठेवा. रजिस्ट्रेशनची तारीख मात्र 6 जानेवारी. एकदा का रजिस्ट्रेशनची तारीख हुकली तर स्वप्रमाणपत्र करायचं की करेक्शन तुम्ही करू शकत नाही. करेक्शन करायसाठी अजून 2 दिवस त्यांनी दिलेले आहेत पण हे तारीख तुम्ही लक्षात ठेवा. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच शिक्षक भरतीच्या संदर्भातील, शिक्षक पात्रता परीक्षा CTETच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण व्हिडिओज मिळत जातील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप